यो तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मी निघालो आता क्रिकेटच्या मॅच खेळायला. तर मॅच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती शालवन बुद्ध विहार म्हणजेच विहाराकडून मॅचची अरेंजमेंट झालं आहे. आणि अवघे काही तास शिल्लक आहेत फक्त जयंतीला. तर त्याचं हे वातावरण उत्साहाचं, त्याच्यामध्ये ह्या ठेवलेल्या स्पर्धा आज सकाळी झालेली आहे. चित्रकला म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सकाळी चित्रकला स्पर्धा आणि ठेवण्यात आली. आणि काल महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे, पण ते मला शूट करताना आलं कारण की काही कारणं आहेत त्याच्यामुळं. तर आत्ता मी निघालो आहे विहारात. जयंती महोत्सव 134. तर आता जाऊया आणि काय कशी सजावट आहे, लायटिंग आहे ते सुद्धा सगळं दाखवतो जरा धीरे जरा. आधी क्रिकेटची मॅच तरी खेळू. आणि त्याचबरोबर आज भरपूर प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहेत. त्याचबरोबर नाटक आहे, जसं संविधान दिवसाला झालं तसं. त्याचबरोबर लहान मुलांचे डान्स आहे आणि बरंच काही. तर आलो आता विहारात. एकंदर अशी आहे सगळी तयारी जयंतीची. बाहेर जिथं जेवणाचा मंडप लागतो आणि तिथं ही सगळी सजावट आहे. पताके लावलेले आहेत, झेंडे धम्माचे आणि जे भीमचे. आणि हा एंट्रीचा गेट. मन माझं गेलं माझं मयात पाहून. जयंती ते जवळ तसं एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. आणि एकंदर हा आहे मंडप आतमधला. आणि ही आहे कार्यक्रम रचना. काल महात्मा फुले यांची जयंती झाली आहे. आज सकाळी चित्रकला आणि रंग भरणं, आता क्रिकेट सामने, मग रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम. 13 तारीख म्हणजे उद्या प्रश्नपत्रिका, महिलांसाठी पैठणीचा खेळ, संगीत खुर्ची, चमचागोटी, शब्द सुमनांनी महामानवाला आदरांजली. त्यानंतर महामानवाला अभिवादन म्हणजे 13 तारखेला रात्री. 14 तारखेला कार्यक्रम ध्वजारोहण अध्यक्षांच्या तर्फे म्हणजेच आयुष शशिकांत जाधव. सामुदायिक बुद्धवंदना त्याच्यानंतर सगळ्या कार्यक्रमाची आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता सेक्टर 7 पासून मिरवणूक, भोजन आणि मग 15 तारखेला ऑर्केस्ट्रा. तर एकंदर अशा पद्धतीने सगळं कार्यक्रमाचं आयोजन आहे. 12 तारखेला संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. आता स्टेज आतमध्ये सगळ्या महिलांची डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. आणि गार्डन आहे तर त्याच्यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा, बॉक्स क्रिकेट हे ठेवण्यात आलं आहे. तर बघूया सगळ्यांचा रिस्पॉन्स काय कसा येतोय ते. फर्स्ट टाइम क्रिकेटच्या स्पर्धा आणि ठेवण्यात आल्या आहेत, बघू. ते एकंदर हे सगळे जमा झालेले बऱ्यापैकी आहेत, भरपूर जण आहेत. माझ तोंड दाखव. हा पडी 2 टुडी बोलला लागला. टुडी डेड बॉल. भाई नेक्स्ट बैट्समैन आ गया घर पे. बॉल है, बॉलिंग. बड़ी
कैमरा प्लेयर आमचे 4 रन. आमचा बॅट्समॅन वागवेकर साहेब एकदम सेंचुरी मारणार आहेत ते. इकडे एकच आहे. बॉल अडवलाय लय ओरी बाकी अजून. हो काढलं वरत्रो घ्या. वरत्रो आरामात करू 4 बॉल 5 विकेट 2 विकेट. सामने एज ग्रुप आमचा आणि काकांचा. बिल्डिंग मध्ये आहेत ते सगळे यंग एज ग्रुप. आपण वाईटने जिंकतो. आपण वाईटने जिंकतो. आपण वाईटली जिंकतो. 4 डायरेक्ट 4 काढली. तर अशा तऱ्हेने क्रिकेटचे सामने हे झालेत. एक मजा एन्जॉयमेंट. याआधी कधी क्रिकेटचे सामने भरवले नव्हते. मी जेव्हापासून जयंतीमध्ये सामील झालो तेव्हापासून तरी हे असे सामने म्हणजे अंडाराम होते आणि खेळायला एक वेगळी मजा आली.
सगळेजण मिक्स झाले, नवनवीन पण आले होते, सोबत कार्यकारिणी होती ती पण. एक मजा मस्ती आली. आणि आता रांगोळी स्पर्धेचा आतमध्ये काम चालू आहे आणि लगेचच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे मुलांचे डान्स आणि ठेवण्यात आलेले आहेत. तर आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी.